राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरणासाठी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात या मोहिमेअंतर्गत जनजागृती आणि बीसीजीचे लस प्रायोगिक तत्वावर देण्याच्या कामाला सर्वत्र गती आली असून गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी प्राथमिक केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावागावात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबवण्यात येत असून यात गाव स्तरावर काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांचे मोलाचे योगदान असून परिसरातील जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन भंगाराम तळोधी येथील प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धात्रक यांनी केले आहे। मार्च-एप्रिल 2024 मध्ये करण्यात आलेल्या सर्वेअंती प्राथमिक आरोग्य केंद्र भंगाराम तळोधी अंतर्गत 2735 लाभार्थी आढळून आले असून दिनांक 4 सप्टेंबर पासून अंतर्गत येणाऱ्या गावात बीसीजी लसीकरणाचे काम जोमात सुरू आहे। आतापर्यंत 516 लाभार्थ्यांना लसीकरणाचे डोस देण्यात आले असून पीएससी अंतर्गत येणाऱ्या बऱ्याच गावात लसीकरण होणे बाकी आहे। या मोहिमेची सुरुवात भंगाराम तळोधी येथून करण्यात आली। यावेळी उद्घाटक म्हणून भंगाराम तळोधी येथील सरपंच बालुगवार यांच्या हस्ते करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। काल रोजी तारसा बुज येथे लसीकरण करण्यात आले। यात शेकडो लाभार्थ्यांनी सदर लसीकरणाचा लाभ घेतला आहे। यात गावागावात कार्यरत असलेल्या आशा वर्कर यांच्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होत असून आशाताईंचे सर्वात मोठे योगदान असल्याचे मत डॉक्टर धात्रक यांनी व्यक्त करीत सर्वेअंती आढळून आलेल्या लाभार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले। 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेह व धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती व 18 वर्षावरील व्यक्तीचे बॉडी मास इंडेक्स 18 पेक्षा कमी असलेल्याचा आशाच्या माध्यमातून गाव स्तरावर सर्वे करून घेण्यात आला होता। त्यानुसार दिनांक 4 सप्टेंबर पासून ही मोहीम हाती घेतली। बीसीजी लसीकरण हे अगदी लहान मुलांप्रमाणेच ज्येष्ठांना सुद्धा दिला जात असून याचे कसलेही दुष्परिणाम नसल्याचे डॉक्टर धात्रक यांनी सांगितले आहे। हे लसीकरण मोहीम साधारणतः 1 महिना चालणार असून या क्षयरोग दूरीकरणात 60 वर्षावरील जनतेने आपापल्या सहमतीने सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर धात्रक यांनी केले आहे। गाव माझा न्यूज करिता राज कपूर भडके, गोंडपिंपरी, चंद्रपूर।